मित्रांनो, गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागली आहे. पाठोपाठ दसरा, दिवाळी असे सर्वात मोठे सण रांगेतच उभे आहेत. बाजारात उत्साह आहे, घराघरात तयारी सुरू आहे. पण या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात तुम्हाला तुमच्या खिशाला एक मोठा चटका बसणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? आपल्या रोजच्या आयुष्यातल्या आणि सणासुदीच्या गोडव्याचा अविभाज्य भाग असलेला साखर आता भलतीच कडू लागण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसत आहेत. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात. लवकरच ही साखर 80 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आज आपण याच अत्यंत महत्वाच्या विषयावर सविस्तर बोलणार आहोत. अचानक साखरेचा भाव गगनाला का भिडतोय? यामागे नेमकं कोणतं मोठं रहस्य दडलंय? इथेनॉलचा आणि साखरेचा दरवाढीचा नेमका काय संबंध आहे? आणि सर्वात महत्वाचा म्हणजे या महागाईचा थेट फटका तुम्हाला आणि मला कसा बसणार आहे? या सगळ्या प्रश्नांची अचूक आणि सविस्तर उत्तरे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती बजेटशी जोडलेली आहे. सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या कारणापासून. साखरेचे भाव वाढण्यामागे सध्या इथेनॉल हे नाव सगळीकडे चर्चेत सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल, इथेनॉलचा आणि साखरेचा काय संबंध? तर संबंध खूप मोठा आणि थेट आहे. इथेनॉल हे उसापासून मिळणार एक प्रकारचं इंधन आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषण कमी करण्यासाठी भारत सरकारने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचं मोठं धोरण हाती घेतला आहे. हे इथेनॉल बनतं कशापासून? तर उसाच्या रसापासून. तर उसाचा रस आणि साखर कारखान्यामध्ये साखर तयार करताना मिळणारी मळी बी हेवी मोलासेल असे म्हणतात. यातून सरकारच्या या धोरणामुळे झालं काय, की गेल्या काही वर्षात साखर कारखान्यांनी साखरेचं उत्पादन करण्याऐवजी उसाचा रस आणि मळी मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मितीकडे वळवली आहे. कारण तिथे त्यांना चांगले पैसे आणि हमी मिळत होती. आकडेवारी सांगते, चालू हंगामात कारखान्यांनी एकूण साखरेच्या उत्पादनापैकी तब्बल 10% म्हणजे सुमारे 30 लाख टन साखर ही फक्त आणि फक्त इथेनॉल बनवण्यासाठी वापरली आहे. जेवढा ऊस आणि मळी इथेनॉल बनवायलाच गेला आहे, तेवढी बाजारातली साखरेची निर्मिती कमी झाली आहे. ऊसाच्या या थेट कमतरतेमुळे साखर कारखान्याचं मुख्य उत्पादन घटलं आहे. बाजारातली साखरेची मागणी आणि पुरवठा याचं संतुलन पूर्णपणे बिघडलं आहे आणि साखरेचा भाव अचानक वाढू लागला आहे. या महागाईचं दुसरं मोठं कारण म्हणजे निसर्गाचा लहरीपणा आणि पावसाने मारलेली दांडी. तुम्हाला तर माहीतच आहे, संपूर्ण भारतात महाराष्ट्रात आणि कर्नाटकात ही दोन राज्ये ऊसाच्या उत्पादनात सर्वात मोठी आणि आघाडीवर मानली जाते. देशाची बहुतांश साखरेची गरज ही दोन राज्ये भागवतात. मात्र यावर्षी निसर्गाने या दोन्ही राज्यांमध्ये मोठी ओढ दिली आहे. पावसाने दांडी मारली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने थोडीफार हजेरी लावली होती, पण त्यानंतर तो असा गायब झाला की शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. हवामान खात्याचे अंदाजही दिलासादायक नाहीत. अल निनो या जागतिक हवामान बदलाच्या चक्रामुळे भारतात पाऊस कमी पडतोय. या अनियमित पावसामुळे, कोरड्या हवामानामुळे ऊसाच्या पिकात मोठं नुकसान झालंय. पाण्याची कमतरता असल्याने ऊसाची वाढ आणि एकरी उत्पादन अपेक्षेपेक्षा खूपच कमी झालं आहे. जर शेतात ऊस कमी असेल तर पुढील हंगामात कारखान्यांना गाळपासाठी पुरेसे ऊस कुठून मिळणार? आणि ऊसच नसेल तर साखर उत्पादन कसं होणार? याच भविष्यातल्या तुटवड्याच्या भीतीमुळे आतापासूनच साखरेचे दर बाजारात वाढायला सुरुवात झाली आहे. पण या वाढत्या महागाईची दखल आता सरकारने घेतली आहे आणि काही कडक पावलं उचलली आहेत. सरकारने साठेबाजांना लगाम घालण्यासाठी एक अत्यंत महत्वाचा नियम लागू केला आहे. जे व्यापारी महिन्याला 10 मेट्रिक टनापेक्षा जास्त साखरेचा व्यापार करत असतील किंवा वापर करत असतील, त्यांना आता जास्तीत जास्त फक्त 15 दिवस पुरेल एवढंच साखरेचा साठा स्वतःकडे ठेवता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 30 दिवसांची होती. हा नवा नियम
थेट 30 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. म्हणजेच गणपती, दसरा आणि दिवाळी या संपूर्ण सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांना जास्तीची साखर लपवून ठेवता येणार नाही. यामागचा सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. व्यापाऱ्यांनी साखर गोदामात न साठवता ती सतत बाजारात विक्रीसाठी आणावी, ज्यामुळे पुरवठा वाढेल आणि दर आकाव्यात राहील. व्यतिरिक्त इथेनॉल निर्मितीबाबत सरकार एक मोठा निर्णय घेण्याची तयारी करत आहे. साखरेचं देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी सरकार लवकरच कारखान्यांना उसाचा रस आणि बी हेवी मळीपासून बनवण्यावर निर्बंध लावण्याची शक्यता आहे. त्याऐवजी केवळ सी हेवी मळी, ज्यात साखरेचा अंश नाममात्र असतो, याचपासून इथेनॉल बनवायला परवानगी दिली जाईल. सोबतच मका आणि खराब तांदळापासून इथेनॉल बनवायला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. आणि जर परिस्थिती अधिकच हाताबाहेर गेली तर गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच भारताला परदेशातून साखर आयात करण्याचा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. आता या सगळ्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांवर कसा होणार आहे ते बघा. भारत आता जगातला सर्वात मोठा साखर ग्राहक देश आहे. आपल्याकडे ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात घराघरात सणांची रेलचेल असते. गणपतीचे मोदक, दसऱ्याची जिलेबी आणि दिवाळीचे लाडू, पेढे, शंकरपाळी, चिवडा या सगळ्या गोडधोड पदार्थांसाठी साखर हा अगदी आत्माच आहे. पण आता साखरेचा भाव वाढल्याने दर महिन्याला लागणाऱ्या किराणा मालाच्या बजेटमध्ये मोठी वाढ होणार आहे आणि सर्वसामान्यांचं महिन्याचं अधिक बजेट कोलमडून पडणार आहे, हे नक्कीच आहे. दुसरीकडे मिठाईंचे दुकानदार, बेकरी व्यावसायिक, बिस्किट बनवणाऱ्या कंपन्या यांनाही मोठी कोंडी झाली आहे. दररोज शेकडो किलो साखर लागते. साखरेचे भाव वाढल्याने उत्पादन खर्च प्रचंड वाढलाय आणि साहजिकच आहे, हा वाढीव खर्च ते स्वतःच्या खिशातून भरणारच नाहीत, ते थेट ग्राहकांकडून म्हणजेच आपल्याकडून वसूल करणार. त्यामुळे आता सणासुदीच्या तोंडावर लोकांमध्ये प्रचंड नाराजी, संताप. तर मंडळी, सरकारने साठेबाजारांवर कडक कारवाई करून बाजारात मुकबल साखर उपलब्ध करून दिली आणि नवीन नियम काटेकोरपणे राबवले तर यंदाच्या सणांचा गोडावा टिकून राहील. अन्यथा 80 रुपये किलोने साखर विकत घेणं हे सामान्य माणसासाठी अधिक दृष्ट्या अतिशय वेदनादायी ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला या साखरेच्या दरवाढीबाबत काय वाटतं? खरंच इथेनॉलच्या निर्मितीमुळे साखरेचे दर वाढले आहेत की यामागे आणखी काही राजकारण आहे? तुमचं ठाम मत आणि प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना यामागचं खरं कारण समजेल. आणि हो, अशाच माहितीपूर्ण आणि खऱ्याखुऱ्या विषयांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.